श्री स्वामी समर्थ भक्तांनो, ज्या महिला हे 18 नियम पाळतात त्यांचे आयुष्य सोन्यासारखे होते. महिला फक्त एवढंच करा, घर पैशाने भरेल. फक्त एवढे टिप्स वापरा, तुमची प्रगती बघून इतरांना धक्का बसेल. 1. खाण्यापिण्याचे बंधन पाळा किंवा पाळू नका, मात्र रोज देवाला तुपाचा दिवा करावा, परिणामी लक्ष्मी स्थिर होते. 2. घरातील प्रत्येक खोलीत एका वाटीत थोडे खडे मीठ घालून ठेवावे. मिठाला पाणी सुटल्यास ते वाहत्या पाण्यात सोडून द्यावे आणि मीठ बदलावे. घरातील नकारात्मकता नष्ट होईल आणि अडकलेली कामे मार्गे लागण्यास मदत होईल. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी माता लक्ष्मीचा आशीर्वाद सदैव तुमच्यावर राहावा यासाठी या व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच कमेंटमध्ये जय लक्ष्मी माता नक्की लिहा. 3. सकाळी लवकर उठावे. महिलांनी अंगणात सडा रांगोळी आणि पुरुषांनी सूर्यनमस्कार, सूर्यनारायणाला पाणी आणि देवाजवळ धूपदीप लावावे. सकाळी एकदा नियम ठेवून चहा प्यावा, जसे तुळशीला पाणी दिवा लावून मग चहा घ्यावा. हे सकाळी लवकर करावे. कामं मग दिवसभर आपल्या पद्धतीने कामं करावेत. 4. रोज घराचा उंबरठा पुसून स्वच्छ करून घ्यावा आणि दारात लक्ष्मीची पावले, स्वस्तिक किंवा जय श्रीराम लिहून रांगोळी काढावी. 5. महिलांनी झाडू व्यवस्थित आडवा ठेवावा, उभा ठेवू नये. झाडू लक्ष्मीचे प्रतीक आहे, त्याचा मान ठेवावा. घरातील मिठाचा अपमान कधीच करू नका. मीठ सांडल्यावर त्याच्यावर पाय पडू नये म्हणून ते स्वच्छ भरून पाण्यात टाकावे. मीठ हे सुद्धा लक्ष्मीकारक आहे म्हणून त्याचा मान राखावा. 6. रोज रात्री जेवताना कागदावर जेवणाचा घास काढावं व हात धुण्याच्या वेळेस तो उचलून बाहेर टाकावा व नंतर हात धुवावे. परिणामी आपले वास्तुपुरुष व आपले वास्तू दैवत प्रसन्न राहून घरात काहीही कमी पडत नाही. 7. गंधक किंवा कापूर जाळा. आठवड्यातून 2दा घरात धूर करा. मिठाचे पाणी पोछासाठी वापरा. नकारात्मकता ऊर्जा दूर होते. तुळशी, मोगरा, मनी प्लांट, मोगरा यासारखी झाडे ठेवा, यामुळे घरातील वातावरण सकारात्मक होते आणि ज्या घरातील वातावरण कार्यात्मक असते तिथे पैसा, सुख, समृद्धी, यश हे आपोआप खेचले जातात. 8. घरातील किराणा भरताना शुक्रवारच्या दिवशी भरावा, कारण शुक्रवार श्री लक्ष्मी मातेचा आवडता दिवस असल्यामुळे शुक्रवारी किराणा भरल्यावर घरी बरकत राहते. 9. थोड्या पाण्यात हळद मिसळा आणि हे पाणी घराच्या मुख्य दरवाजावर शिंपडा. यानंतर दरवाजाच्या दोन्ही बाजूंनी स्वच्छ पाणी प्रवाहित करा. असे केल्याने घरातील नकारात्मक शक्तीचा प्रभाव कमी होतो आणि घरात सकारात्मक ऊर्जा संचारते. 10. मुख्य दरवाजावर हळदीचे पाणी शिंपडल्याने वास्तुदोष दूर होतात. घर नेहमी स्वच्छ ठेवा. ज्या घरात स्वच्छता असेल त्या घरात लक्ष्मी माता कधीच कमी राहत नाही. 11. घरामध्ये वारंवार भांडणे होत असतील तर रात्री झोपण्यापूर्वी पितळी भांड्यात कापूर जाळून संपूर्ण घरात फिरवावा. कापूर या उपायाने घरगुती संकटे नष्ट होतात आणि घरात शांती राहते. 12. पती पत्नींमध्ये भांडण होत असेल तर रात्री झोपताना उशीखाली कापूर ठेवा आणि सकाळी जाळून टाका. यानंतर त्याची राख वाहत्या पाण्यात वाहून द्या. हा उपाय केल्याने शांती राहते आणि पती पत्नीमध्ये प्रेम वाढते. 13. गुरुवारी केलेल्या उपवासाचे पुण्य खूप मोठे असते. संकष्ट चतुर्थीचे व्रत करावे व पूजेची मांडणी करावी. चंद्रोदय झाल्याशिवाय उपवास सोडू नये. तसेच रोज एखादा तरी घरात स्त्रीसूक्त किंवा पुरुष सूक्त याचे पाठ करून घरातील सर्वांची अभिषेकाचे पाणी थोडे थोडे तीर्थ म्हणून प्यावे. 14. घर हे नेहमी धान्याने भरलेले असावे. घरामध्ये लागणाऱ्या वस्तू, किराणा, धान्य हे किमान 7 दिवसांचे, 15 दिवसांचे किंवा 1 महिन्याचे भरून ठेवावे. आज आणायचे, आज बनायचे नाही, आज खायचे असे करू नये. 15. प्रत्येक शनिवारी व अमावस्या पौर्णिमेला गोमूत्र हळद टाकून त्याचा पट्टा उंबरठ्यावर ओढावा. परिणामे करणी देवदेवकी अदृश्य शक्ती घरात असल्यास घर सोडतात व बाहेरून कोणतीही नकारात्मक शक्ती घरात येऊ शकत नाही. 16. घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर कोहळा
असा टांगून ठेवा की घरात प्रवेश करणारी प्रत्येक व्यक्ती त्या कोहळ्याच्या खालून प्रवेश करेल. कोहळ्यामध्ये नकारात्मक शक्ती कमी करण्याचे गुणधर्म असतात. 17. घरगुती त्रास दूर होण्यासाठी लवंग कापूरचा उपाय कुटुंबातील घरगुती त्रासांपासून मुक्ती मिळवण्यासाठी प्रभावी मानला जातो. त्यासाठी तुम्हाला तुमच्या घरात दररोज कापूर टाकून लवंग जाळणे आवश्यक आहे. यानंतर त्याचा धूर संपूर्ण घरात दाखवावा. हा उपाय केल्याने कौटुंबिक संकटांपासून मुक्ती मिळते आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेमाची भावना वाढते. 18. अमावस्या पौर्णिमा या दिवशी रात्री दही भात सुक्या कागदावर घेऊन त्यावर हळद कुंकू टाकावी व तो कागद मोरीच्या धक्क्यावर किंवा खिडकीवर रात्रभर ठेवावा व सकाळी जे उरले ते कचऱ्यात टाकून द्यावे. परिणामी आपल्या घरातील अदृश्य शक्ती याने तृप्त होऊन सुख समृद्धी लाभते. घरात आनंदी वातावरण निर्माण होते. हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास इतरांना शेअर करा. श्री स्वामी समर्थ.